ठाण्यातून कोकण 5,000 रुपये घेतलं तर स्टेशन. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहोत कोकणला. आज म्हणजे उद्या सकाळपर्यंत आपण पोहोचू. तर आपल्याला जायचंय मानगावला, जेव्हा कसं गाल्यामध्ये. तर सगळेजण आहे सोबत. पारसला घेऊ, पारसला फेम द्यायचे आपल्याला. तर 6 जण आम्ही चाललेलो आहे. पुणे स्टेशन वरून निघाले कल्याणसाठी. कल्याणवरून आमची ट्रेन आहे इथं कोकणमध्ये. इथे येड्यावानी भाई बसलेले होते, फुल त्यांचा साऊंड चालू आहे. गाणे गाते ते रुपेश काय मारू द्या, डाऊन करू द्या. आपण तिकडे बसल्यावरती बोलतो. पोचलो आता दादरला जायचं होतं, पण आम्ही आलो ठाण्याला. असं कोणते बघायला लागेल आपली अजून. अरे तिथून निघायची अजून दादरवरून जी निघणार ती 12:30ची. 12:30ला इथं ठाण्यामध्ये आहे. तर म्हणजे इथून बसायचं आणि डायरेक्ट मानगाव. जास्त काय ब्लॉग शूट करत नाहीये. फारच भाई बोलते काय बोलायचं ते. काय जाणार आहे इथून ठाण्याहून डायरेक्ट. ठाण्याहून कुठे जाणार मानगावहून 30 किलोमीटर कोकण आहे आमचं. लोकल आहे ती. तर असं एकदम चांगलं वाटतं आम्हाला. काही असं त्रास नाही झाला, काय नाही, एकदम मस्त जातो. आत्ता बसलोय ठाणे स्टेशनला. सगळेजण बसलेत, चिल चालू आहे. आणि हे फिरतंय इकडे शायनिंग रुपया म्हणतात. आता ट्रेन येणार आहे. ट्रेनला यायला वेळ आहे अजून. 12:44 दाखवते. दिसतोय का मी? जरा मोबाईल नवीन आहे, समजून घ्या. सुजित शेठचा मोबाईल आहे. यावेळेस आयफोन नाही आला. मला वाटलं मी तर तेव्हा ट्रेन आल्यावरती बघू कशी जागा भेटते का नाही. जागा भेटल्यावरती आपण ब्लॉग चालू करू. आता A few moments later. आत्ता बसलो रोहा इथे. गाराटले झोपलो होतं. आणि लय मोठा काय म्हणतात त्याला, रिव्हील झाला. लय मोठा सिक्रेट रिव्हील झाला. ए बस तर रिव्हील सांग. शिवसाईचं रिव्हील सांग. झोपलो होतं. आम्ही सगळे हातात बसलो. 3 तास झाली. हे पण झोपलो होतं बघा. पुण्यातून ठाण्यातून कोकण मुळशीतून 2 तासात आम्ही 6 तास लावले. 300 किलोमीटर फिरतो. 300 किलोमीटर. कुठे पुणे ठाणे. ठाण्यातून 5,000 रुपये घेतलं तर स्टेशन. 5,000 घेतले स्टेशन झोपायला होतं. गाडी नाही, रूम नाही, काय नाही. इज्जत करते. अरे इकडे कॅन्सल पैसे. 1 eternity later. तर पोहोचलो आम्ही शेवटी मानगावला. एक 12 तासाच्या अठ्ठल प्रयत्नातून आम्ही पोहोचलो. इथं बघू शकता सगळेजण टायर्ड झालेत. सकाळचे किती वाजले दाखव. सकाळचे आता वाजलेले आहेत 3:45. आणि आम्ही बसलो होतो 6 वाजता. आम्ही संध्याकाळी 6 वाजता बसलेलो आणि आत्ता पोचलोय. इथे येऊन सगळी आम्ही मी याच्या आतमध्ये डबल घातली तरी गार वाजते आम्हाला. सगळी इथे टाईट झालेली. तिथं चार्जिंग वगैरे लावले. डेरे गेलाय तिकडं, पाणी आलाय. 100 रुपये कुठं गेलाय काय माहिती नाही. रूम बघायला झोपायसाठी. एवढं आता जेवायचं आहे आम्हाला मस्त पैकी. आता डावा विवा खायचा आहे, विषय करायचा आहे. आणि आता याला तर बुक कंट्रोल आहे. मी बुक कंट्रोल नाही झालं तरी डावा काढ. आणि सुजित शिवाय देतो त्याच्या घरच्यांना पण दाखवायचं. आता एंड करू आपण इथे. बघू आता सकाळी काय होतं. कशी झोपले दोघे इथे. काय नाही चांगले. पाऱ्या इकडून अक्का उघडे. पाऱ्या अक्का उघडे. डेअरीला कागव गंडावला. बोल सर्दी आने वाली. सर्दी आने भाई. तू बॅग देऊ का तुला. घे डोक्याला घे. तू डोका हवेतच तू. अरे नको तिकडे ठेव. अरे लय मोठे होईल रे. बस फिरले भारी सिरीज बघायचं तुला. ही दोघं इथं मोबाईल बघतील.
तेवढं नाही करणार. जाण येण्याचं नाही बऱ्यापैकी खेळायला व्हिडिओ पण कॅमेरा आतमध्ये टाकलाय व्हिडिओ चालू करून. The next morning. तर आत्ता मानगाव बस स्टॉपपाशी बघू शकता सकाळचे 6 वाजून गेले होते. 6 वाजून गेले आणि आम्ही आता इथं आहे. तर आम्हाला 1-2 बस लागते पण ते काय लवकर नाही, ते 7 वाजता आहे. तर तिथून पुढं त्या बस गेल्यानंतर तिकडून एक बदलायची, तिकडून पण एक बदलायची. मग तेव्हा कुठं जाऊन आम्ही दिवागर बीचला पोचलो. मग आता तर काय टाईम नाही झाला, बसल्यात वाट बघते ते सुजा पाऱ्या बाकीची फंटर गेलं तिकडे चहा प्यायला. बघू आता काय होते पुढं कसं. बसमध्ये बस हां नाही ना डायरेक्ट नाही, तुम्ही बदलायला लागते पुढे पुढे जायचं हां इथून पुढे जायचं. इथून मस्त येईल ना मस्त किंवा काहीतरी आहे ना. काय आत्ता माळसामध्ये चाललो आता आम्ही. कुठे रे फाट्यावर विक्रम गावाचं नाव आहे. नाही माहिती काय नाही ना आमच्या इकडे नाही चालतं. आमच्या इकडे वडाप चालते. वडाप वडाप नाही का चालत. वडाप चालते लांब असते. हा हा ते क्रुझर टाईप ना ते जुन्या आपल्याकडे चिखलीत असायचे जुन्या काळात ते होय. बघू आता तिकडे गेलो कशी विक्रम टमटम मध्ये चाललोय तिकडं. म्हणतो ते हॉटेल तिकडं तू बघ ना सर्च करून बघ ना. मला नाही माहिती, मी दुसरं टाक. किती वेळ लागलो जायला आपल्याला. फारच गरज होते विषय चालू करा. म्हणलं होतं ना तुला. हा A few moments later. सुजित ओमकार तर झोपलाय. रुपेश आणि एकजण आंघोळ करायला गेलाय पारे बाहेर आहे. तर एवढे सगळेजण आम्ही आलो. ट्रिपचं काय एवढं काय दाखवलं नाही कारण त्यात जरा हाल झालेली त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे करता नाही आली. आणि काय म्हणतात त्याला जास्त काय म्हणतात त्याला धावपळ झाली, त्याच्यामुळे सुचलं पण नाही की व्हिडिओ काढायचं आपल्याला काय. तर आज डायरेक्ट दिव्यागर बीच, त्याच्यानंतर काय राईड वगैरे करायचं असेल तर ते करू आणि उद्या मुरुड जंजिरा. तर असे करून आपण जाणार आहे ते फॉलो करत. तर आत्ताच यांचं हे झालेलं आहे, उदास झालेलं आहे. एकतर रील बघतंय, एकतर उदास पडले. आता बघू बाकीचं पुढं चेक येऊन. तर पोचलो आम्ही इथं आता दिव्यागर बीचच्या समोरच आहे, तुम्ही बघू शकता. इथून पोलिसांची गाडी पण फिरते ती. पण आम्ही इथं हे घेतोय काय म्हणतात त्याला गॉगल घेतोय. हा इथं पण नाही आवडले. आता इथून डायरेक्ट पुढे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो कसं सगळं. आईच्या बोट दिसते का मध्ये सगळं जवळ गेला दाखवतो तुम्हाला. तर आता फोटोशूट वगैरे चालू आहे इथं. नुसता राडा बनाना राईड करायचं चालू आहे आमचं. ती घेऊन गेलेच वाटतं तिकडं आतमध्ये एकदम, तेव्हा का तिकडे एकदम तिकडे घेऊन गेले. आता सॅमसंग मधून चालू आहे शूट. डेरेचा फोटोशूट ओनली. आता इथं थोडा वेळ काय जरा एन्जॉय करतोय आम्ही. तेव्हा का ती बाई बी पडलेली तिकडे, त्यांचा विषयच नाही. आर्मी समुद्र भेंडी भेटू आपण सिनेमॅटिक काढू. आता इथे गाडीवरती फोटो काढतात. पारे आणि सुजय गेली होती गाडीवरती राईट ओनली 300 रुपये. गाडी बंद पडली होती. तिकडं बंद पडली होती का? पाऱ्यामुळे बंद पडली होती. बस ना तर मित्रांनो सगळ्यांना फोन लावित आहे. आमच्याकडे काही फोन लावायची काही फोनच नाही आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग काढतोय. तर आता आम्ही निघालोय राणे बंधू यांची स्पेशल खानावळ खायला. तर ये सब और मेरा लुक देखो रेटिंग दो लुक पे. इसका भी अच्छा लुक है. ये भी फोन पे बात कर रहा और उसको भूक लगी. त्याला भूक लागली पण त्याला पुढं पळते. बघू तिकडे गेल्यावरती कशी तुम्हाला लागली तर आपण त्यांची रेटिंग घेऊ डिस्क्रिप्शन मध्ये. तर राणे बंधू इथं आलो आम्ही जेवायला. सुरमई पापलेट
सुरमई सगळे सुरमई फक्त एक पापलेट आहे त्याचं स्नॅप वगैरे लागतं. आता बनणार राईड करणार आहोत आम्ही आणि व्हिडिओ शूटिंग पण होणार आहे आमची. सुजा बिजा सगळी सज्ज आहे आमची तयारी सगळी सज्ज 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 फारच पण सज्ज बनवणार राईड आणि इकडं आल्यावरती पडणार आहे आम्ही डायरेक्ट समुद्रात. पोहता येत नाही तरी पण चाललोय. मला पण बापाला एक डेअरीला पण गेला तर गेला. पुढे विषय आपण निघाला आता आम्ही तेवढे पेट लागून सनसेट बघायला. पुढे कोणता बीच आहे? हा दिव्यागर बीच. मी नाही विसरत हे विसरते सुजा. आता निघालो आम्ही. विक्स पॅन होते पण विक्स नाही भेटले आता. ट्रेनचा आवाज कसं काय लागला? तुम्हाला रूम मध्ये पण नको ट्रेनचा आवाज नको. तुम्हाला रूम मध्ये पण येतो ट्रेनचा आवाज नको. ट्रेनचे लय वाईट दिवस आहे. तुम्ही म्हणता चायला ब्लॉग मध्येच 4K दिसतोय मध्येच 1080p दिसतोय. आता विषय बाबा पण विषय जरा गंभीर आहे. इकडून तिकडून स्विच चालू आहे बाकी काय नाही. सनसेट दाखवतो तुम्हाला. तर फायनली आम्ही पोचलो. काय म्हणते चालणार सनसेटच्या टायमिंगला. तिथे खूप भारी दिसते पण आम्ही जरा थोडं लेट झाला आम्हाला यायला नाहीतर विषय झाला असता. सनसेट तर काही दिसत नाही आहे इकडे. पब्लिक तर खूप आलेले. आपला बादशाह कुठे गेला? हां येतो येतो. तर आता फोटोज वगैरे काढतो इथे. सिनेमॅटिक निघाले तर निघते नाही तर नाही. बघू स्टोरी वगैरे मेन्शन करताय. बघू फोटोज काढायचे. काय एवढं काही दाखवता येणार इनॅक्टिव्ह जास्त. भेटू The next day. तर आता आम्ही बसलो दिव्यागरच्या ब्लॉग परत एकदा 2 दिवसांनी चालू झालेला आहे. तर बघू शकता इथं श्री सुवर्ण गणेश मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन बघतो कसं काय वगैरे फोटोज वगैरे काढायचे. बघा तुम्ही इथंच जवळ येते आमच्या हॉटेलपासून किती 1-1.5 किलोमीटर असं आम्ही चालत आलो होतो. इथं आतमध्ये इथं थांबलो मोदक खायला. खरेदी वगैरे केली थोडी. घ्या गौरव घे. ये ना खा ना. रिव्ह्यू बता. ओमके बघ ओमके नाही म्हणत कधी गाणी पळे तिकडे लगेच सभ्य येतो. A few moments later. रात्री चालू चायनीज घ्यायला विषय असं झाला. आम्ही जिथे राहतोय ना तर त्या काकांच्या मी गाडी घेतली ही वाली पॅशन. तर पहिली चालू होत नव्हती. ते रुपयाने काहीतरी केल्याने शिक केली.
नंतर असं झाला आम्ही जसं बाहेर पडलो का तेव्हा बाबा आतमध्ये होते आणि बाहेर पडल्यावरती आम्ही पाहून गाडी वापरायची तिकडे करून आणली आणि पुढे आल्यावरती पोरं म्हणते ते बाबा मागून मग आम्ही डायरेक्ट शांत. मग म्हणलं काय करायचं सांगा. ते म्हणलं म्हणजे आता आलो आम्ही इकडे काहीतरी आम्ही तिकडे गेल्यावरती बाबा असायची तिकडे असे बाहेर उभे असायची. बाबा आमची वाट बघतो आता मेट्रो होणार मोठा मॅटर होणार आता बघू काय होते. बिना पडताच खाते. नवीन मित्र भेटला काय बंड्या नाव आहे बंड्या. शेक हँड त्या पायाचं दुसऱ्या पायाचं घे ते दे त्याचं दे कसं खाते तो काय अरे असं स्प्राईट पिणार का? हा घे गेला का सगळे घ्यायला. तुम्ही पिणार का सांगा. कोणच No, no. नाही. एक छोटी स्प्राईट छोटी स्प्राईट आहे. मी तेच पुढे गेलो. तर आता इथं आलोय आम्ही पुढे काय माहिती इथून रेसॉर्टपासून जवळ आहे आमच्या इथंच इथं क्रिकेट खेळतात ते बॉक्स टाईपमध्ये क्रिकेट खेळतात ते तिकडं अनाऊन्समेंट वगैरे चालू आहे. जा ना खाऊ नये इथं बॉक्स टाईपमध्ये खेळतात ते बाहेर गेला की आपण गल्ली क्रिकेट खेळतो तसं क्रिकेटचा सामना चालू 2 गावांमध्ये. आत्ता आलोय बीचला आलोय रात्रीचे 1 वाजले. पाणी 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 हे फ्लॅश बंद कर.